नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ. तुम्हाला जर वाटत असेल की लक्ष्मी तुमच्या घरात येऊन स्थिर राहायला पाहिजे तर नक्की करा हे उपाय. नंबर 1. आपण घरामध्ये घरे झाडण्यासाठी जो झाडू वापरतो तो उभा ठेवायचा नसतो. झाडू आडवा करून ठेवायचा आणि तो आडवा ठेवताना झाडूचे तोंड दक्षिण दिशेस नसावे. झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे, म्हणून ही काळजी घेणे गरजेचे आहे. नंबर 2. लक्ष्मी प्राप्तीसाठी पिठात थोडी साखर मिसळून ते पीठ मुंग्यांना खाऊ घालावे. नंबर 3. लक्ष्मी प्राप्तीसाठी सर्वात प्रभावी मंत्र ओम नमो वैष्णवे नमः. जेथे भगवान विष्णू तेथे महापतिव्रता लक्ष्मी असणारच. नंबर 4. मळकट कपडे घालणे, दात स्वच्छ न घासणे, जास्त जेवणे, कठोर बोलणे आणि सूर्योदयी अथवा सूर्यास्तासमयी झोपणे हे सर्व दारिद्र्याचे लक्षण आहेत. लक्ष्मी अशा लोकांकडे टिकत नाही. नंबर 5. लक्ष्मीची पूजा किंवा आराधना करताना साधकाचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे. नंबर 6. लक्ष्मी प्राप्तीसाठी घरात अन्न व दूध झाकून ठेवावे. नंबर 7. उंबरठ्यावर लक्ष्मीची पावलं चिकटवू नये, कारण त्यावर आपली पावलं पडणे योग्य नाही. नंबर 8. घरात जर मीठ सांडले तर ते मीठ कोणाच्याही पायाखाली येऊ देऊ नये. ते स्वच्छ करून घेऊन पाण्यात टाकून द्यावे, कारण मीठ समुद्रात असते. लक्ष्मी माता ही समुद्रकन्या आहे. लक्ष्मी मातेचा आणि मिठाचा खूप जवळचा संबंध आहे, त्यामुळे मीठ कधीही पायाखाली येईल असे ठेवू नये किंवा खाली पडू देऊ नये. नंबर 9. सायंकाळी म्हणजे दिव लागण्याच्या वेळेस पुढील 3 वस्तू कोणालाही देऊ नये. मीठ, झाडू आणि पैसे या 3ही वस्तू लक्ष्मीकारक आहे. नंबर 10. संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते. घरातून लक्ष्मी बाहेर जाऊ देऊ नये. त्याचप्रमाणे दही, ताक, लोणी, दूध या वस्तू गायीपासून प्राप्त होतात. गाय ही लक्ष्मी आहे, म्हणून ह्या देखील वस्तू कोणालाही सायंकाळी देऊ नये. नंबर 11. सूर्य मावळल्यानंतर घरातील कचरा, भाजीपाला व इतर वस्तू उकिरड्यावर किंवा कचरा पेटीत टाकू नये. नंबर 12. बंद घड्याळ घरात लावू नये, कारण त्याने आपली प्रगती थांबते. नंबर 13. लक्ष्मी माता सदैव स्थिर राहण्यासाठी उपाय. रोज सकाळी फरशी साफ करताना पाण्यात थोडे मीठ, हळद आणि गोमूत्र टाकावे. हे पाणी तयार करून मग फरशी साफ करावी. असे केल्याने घरातील निगेटिव्हिटी दूर होते. नंबर 14. घराच्या मुख्य दरवाजा किंवा उंबरा आणि दरवाजा रोज सकाळी स्वच्छ पुसून घ्यावा आणि त्याची पूजा करावी. असे केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते. नंबर 15. आपल्या घरातील देवघर नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यात असावे. नंबर 16. घरामध्ये तुटलेल्या वस्तू किंवा फाटलेले कपडे ठेवू नये. ते कपडे जाळून टाकावे. असे 12 केल्याने निगेटिव्हिटी दूर होण्यास मदत होते. नंबर 17. प्रत्येक अमावस्येला माता लक्ष्मीला तांदळाची खीर नैवेद्य म्हणून दाखवावी. असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते. त्याचप्रमाणे प्रत्येक अमावस्येला दूध किंवा दुधापासून बनवलेला कोणताही पदार्थ दान करावा, कारण असे म्हणतात की दुधापासून बनवलेली खीर दान केल्याने आपले पितर म्हणजेच आपले पूर्वज तृप्त होतात आणि त्यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी जे अडथळे येतात त्याचे मार्ग मोकळे होतात. नंबर 18. महादेवाच्या पिंडीवर उसाच्या रसाने अभिषेक करावा. असे केल्याने या घरात लक्ष्मी माता स्थिर राहते आणि आपल्यावर प्रसन्न होते. आपण आपल्या हाताची आणि पायांची नखे नेहमी मंगळवारीच काढावीत. नंबर 19. आपल्या घरातील देवघरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करावी आणि त्याची नियमित पूजा देखील करावी. श्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद असतो. असे म्हणतात की श्रीयंत्र माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आसन आहे आणि माता लक्ष्मी व भगवान विष्णू आपले आसन सोडून कधीच कुठे जात नाही. त्यामुळे आपण आपल्या घरात श्रीयंत्राची स्थापना केली तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सदैव आपल्या घरात स्थिर राहतील. त्यांचा आशीर्वाद आपल्यावर राहील. नंबर 20. आपल्या देवघरात आणि पूजेत माता लक्ष्मीचा आसनस्थ असलेला फोटो असावा. आपल्या घरातील स्त्री रूपी लक्ष्मीचा आदर करावा. मग ती आपली आई, बहीण, बायको, मुलगी कोणीही असू शकते. घरातील स्त्री जर आनंदी असेल तर आपल्या घरात सकारात्मकता राहते. नंबर 21. या सर्व उपायांबरोबर 108 वेळा लक्ष्मी मातेचा बीज मंत्राचा जप देखील आपल्याला करायचा आहे. नंबर 22. ज्या घरात धान्याचा मान ठेवला जातो ते केरात टाकले जात नाही, पाहुण्यांचा उचित आदर सत्कार होतो व यथासंभव गरिबांना मदत केली जाते, त्या घरात लक्ष्मी सतत वास करते. नंबर 23.
जी व्यक्ती सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी झोपून राहते, भोजन करते, दिवसा झोपते, फाजील प्रमाणात आहार सेवन करते, अशी व्यक्ती जरी साक्षात नारायण असला तरी लक्ष्मी तिचा त्याग करते. नंबर 24. आवळ्याच्या झाडामध्ये, गाईच्या शेणात, शंखामध्ये, कमळामध्ये, पांढऱ्या वस्त्रामध्ये लक्ष्मी नेहमी वास करते. नंबर 25. ज्या घरामध्ये भगवान शंकराची पूजा होते आणि देवता, साधू, गुरूंचा सन्मान होतो, अशा घरामध्ये लक्ष्मी चिरंतन वास करते. जी स्त्री नियमितपणे गोग्रास बाजूला काढून ठेवते आणि गायीची पूजा करते, तिच्यावर लक्ष्मीची कृपा कायम राहते. नंबर 26. श्री लक्ष्मीचे 8 रूपे. लक्ष्मीची 8 रूपे असल्याचे सांगितले जाते. ही 8 रूपे पुढील प्रमाणे आहेत. 1. धनलक्ष्मी, 2. धान्यलक्ष्मी, 3. धैर्यलक्ष्मी, 4. शौर्यलक्ष्मी, 5. कीर्तिलक्ष्मी, 6. विजयलक्ष्मी, 7. विद्यालक्ष्मी, 8. राज्यलक्ष्मी. धनवृद्धीसाठी उपाय. नंबर 1. आपल्या व्यवसायाच्या स्थानी व्यापारवृद्धी यंत्राची स्थापना करावी. रोज महालक्ष्मीचा ओम श्री महालक्ष्मी नमः मंत्र जपावा. नंबर 3. दुकानात, ऑफिसमध्ये गायीच्या पुढे उभे राहून बासरी वाजवणाऱ्या मोहक श्रीकृष्णाची तस्वीर लावावी. त्यामुळे उधारी लवकर वसूल होईल. नंबर 4. व्यापारात सफलता मिळावी म्हणून कामावर जाण्यापूर्वी 11 रुपये एका गुप्त जागी ठेवावेत. घरी आल्यावर ते गरिबाला द्यावेत. त्यामुळे व्यापारात सफलता लाभते. नंबर 5. गहू तळावयास देण्यापूर्वी त्यामध्ये केशराचे 2 दाणे टाकून 11 तुळशीचे पाने टाकून ते पीठ चपातीस वापरल्याने धनवृद्धी होते. नंबर 6. व्यवसायात उन्नती व्हावी म्हणून शुक्रवारी एका लाल वस्त्रामध्ये 5 गोमती चक्रे बांधून ती ऑफिसच्या दरवाजावर बांधावीत. व्यवसायात उन्नती होते. नंबर 7. बुधवारी स्नान करून 108 वेळा हा मंत्र म्हणावा. त्या योगे व्यवसायात लाभ होतो. श्रीम क्रीम श्रीम क्रीम नली श्रीम लिमी मम गृहे धनपुरये चिन्नाय दूरे दूरे स्वाहा. नंबर 8. गल्ल्यामध्ये, तिजोरीमध्ये, कॅश बॉक्समध्ये एका स्फटिकाचे कासव, सोन्या चांदीचे नाणे व अखंड अक्षता ठेवण्याने लक्ष्मी चालत येते. नंबर 9. पिंपळ वृक्षाला पाणी घालावे. त्यामुळे धनवृद्धी होण्यास मदत होते. सदर पाण्यामध्ये साखर, तूप, दूध घालावे म्हणजे ते प्रभावी परिणामकारक ठरते. नंबर 10. लक्ष्मी व केरसुणी यांचा संबंध आहे. शास्त्रवचनाप्रमाणे केरसुणी व झाडूला पाय लागल्याने लक्ष्मीचा अपमान होतो. केरसुणी ही घरातील कचरा साफ करते व कचरा हा दारिद्र्यतेचं प्रतीक आहे. ज्या घरात स्वच्छता नांदते तिथेच लक्ष्मी वास करते. सुख शांतीही त्या घरात वास करते. या उलट जेथे घाण व अस्वच्छता असते त्या घरातील लक्ष्मी निघून जाते व दारिद्र्य देवता जवळ येते. अशा घरात राहणाऱ्यांना नेहमी पैशाची चणचण भासते. यासाठी आपले घर नेहमी नीटनेटके, आवरलेले व स्वच्छ ठेवावे म्हणजे लक्ष्मी प्रसन्न होते. नंबर 11. केरसुणी व झाडू त्यांचे काम संपल्यावर अशा ठिकाणी ठेवावे की त्यावर कुणाची दृष्टी पडणार नाही. त्यांना अशा ठिकाणी ठेवावे की कुणाचा पायही लागणार नाही व लक्ष्मी देवतेचा अपमानही होणार नाही. चुकून केरसुणीला पाय लागला तर लक्ष्मीची क्षमा याचना करावी. केरसुणी व झाडू कधीही उभा ठेवू नये. कधीच घराबाहेर झटकू वा जाळू नये. नंबर 12. नवीन केरसुणी वा झाडू वापरण्यास काढताना तो शनिवारच्या मुहूर्तावरच काढावा. लक्ष्मी चालत येईल घरी. पैसा, धन सर्वांनाच हवे आहे. काही लोकांना कमी श्रमात भरपूर धन प्राप्त होते तर काही लोकांना रात्रंदिवस राबूनही अगदी अपुरा पैसा प्राप्त होतो. अशा वेळी काही नियमांचे पालन केल्यास तुमच्या परिवारावर, घरात लक्ष्मीची निरंतर कृपादृष्टी राहू शकते. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.